माहिती सांगणार आहेत. बाबासाठी सर्वांनी जोरदार टाळी करा. नमस्ते. 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 कसे आहात तुम्ही सर्व? बाबा आपल्या मोरे फिजिओथेरपीमध्ये येणारे दुराफे बाबा बाबा तुमचं पूर्ण नाव काय? माझं नाव तानाजी बबन दुराफे. मी कुसूर येतो. माझं वय 63 वर्ष आहे. मी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये BRC मध्ये इथे सर्व्हिसला होतो. 34 वर्ष माझी सर्व्हिस झाली आहे. कामाला होते. 34 वर्ष त्यांनी सेवा केली. बाबा तुम्हाला मोरे फिजिओथेरपीबद्दल कोणी सांगितलं? आमचे नातेवाईक एक महाबरे आणि मोरे यांनी सांगितलं. माझे हात दुखत होता त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही मोरे थेरपीला जाऊन या, तिकडे तुम्हाला बरं वाटेल. आणि मी शोधत इकडे मोरे थेरपीला त्यानंतर आलेलो आहोत. मोरे फिजिओथेरपीमध्ये येणारी काय त्रास होता बाबा? माझा शोल्डर मी पडलो होतो, ॲक्सिडेंट झाला होता. माझा शोल्डर ब्रेन झाला होता. आम्ही MRI केलं. MRI मध्ये माझ्या नसा दबल्या होत्या. मी आमच्या BRC हॉस्पिटलला जाऊन बरेच ट्रीटमेंट घेतली. मला काही फरक पडला नाही. नंतर डॉक्टर लास्टला सांगितलं की तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. पण मला ज्या वेळेला सांगितलं इकडे आमचे मोरे आणि महाबरे म्हणजे की तुम्ही मोरे थेरपीला जावं, मी शोधत आल्यानंतर मला इथं आल्यानंतर मला कळलं गेलं की इथं नॅचरल थेरपी आहे आणि इथं पूर्ण लोकांना आराम मिळत आहे. मी पाहिल्यानंतर मला एवढा आनंद वाटला आणि लोकांची इथं तळमळ पाहिली. लोक लांबून लोक येतात. म्हटलं आपणही इथे जायचं आणि आपण आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी मोरे थेरपीला जाऊन तिथं त्यांचा फॉर्म भरला. आणि मला जवळजवळ 1 महिन्यानंतर मला बराच फरक पडला की माझा हात त्यावेळेला पूर्वी वर होत नव्हता. मला दुसऱ्या हाताने सपोर्ट घेऊन मला वर करावं लागायचं. तो माझा महिन्यामध्ये माझ्या हाताचा वर व्हायला लागला. एका हाताने वर व्हायला लागला. एवढ्या थेरपी चांगली आहेत. इथे आल्यानंतर लोकांना जवळजवळ सर्वांना गुण मिळाला जातो. मला तर भरपूर मिळाला आहे. आता मला जवळजवळ 2 वर्ष व्हायले. मी पूर्ण बरा झालेलो आहे. माझा हात पाय जाम त्याला नसा दबल्या होत्या पूर्ण क्लिअर झाले. आणि ज्यावेळेला मी BRC ला गेलो परत त्यांनी सांगितलं तुमचं तर ऑपरेशन करायचंय. काय झालंय? त्यांनी परत MRI केला. MRI मध्ये क्लिअर दिसलं. माझ्या हाताचा राऊंड पाहिला. तुम्ही तर एकदम ओके झालात. म्हणजे हा काय चमत्कार आहे. म्हणलं मी थेरपीला कंटिन्यू जाते. मला थेरपीचा गुण आलेला आहे आणि तिथं मला पूर्ण आराम भेटलेला आहे. कुठल्या गोळ्या खाल्ल्या नाही, काय नाही. डॉक्टरनी गोळ्या दिल्या मी त्याही बंद केल्या आणि मी नेहमी येऊन थेरपी घेतली आणि मला त्याचा आराम मिळालेला आहे. बाबा तुम्हाला डॉक्टरांनी किती खर्च सांगितला होता ऑपरेशनसाठी? जवळजवळ डॉक्टरने मला भरपूर सांगितलं खर्च. जवळ 1.5-1.5 लाख रुपये मला खर्च सांगितला होता. त्यात गोळ्या बिळ्या आमच्या हॉस्पिटलचे तिथून बाहेरचा खर्च करावा लागेल. तरी मी म्हणलं करल. पण डॉक्टर म्हणले थांबा जरा. परत थोडं 1 महिन्याची मला डेट दिली. डेट दिल्यानंतर परत माझे रिपोर्ट पाहिल्यानंतर त्याला क्लिअर वाटलं तर तुमचा हात आता बरोबर फिरतोय, ऑपरेशनची गरज नाही. म्हणजे हा काय चमत्कार आहे. तर मी म्हटलं मोरे थेरपीमध्ये जाऊन थेरपी घेतोय आणि तिथं मला पूर्ण बरं झालेलं आहे. माझा पूर्ण फिरतो आता. काही प्रॉब्लेम नाही. नसा विसर एकदम मोकळे झालेले आहेत. कसा फिरवा आम्हाला मोरे थेरपीचा आमचा चमत्कार आहे. बाबांना खूप छान असं मोरे फिजिओथेरपीमध्ये येऊन त्यांचं ऑपरेशन सांगितलं होतं डॉक्टरांनी. एवढं मोठं तरी त्यांचं ऑपरेशन टळलं. त्यांना आता मोरे फिजिओथेरपीमध्ये येऊन खूप छान असा फरक पडलेला आहे. बाबा सर्व आईबाबांना काय तुम्ही संदेश द्याल? सर्व आईबाबांना सांगतो तुम्ही नेहमी इथं थेरपीला या. नक्कीच तुम्हाला फरक पडल. खाडा करायचा नाही, काय नाही. ही निस्वार्थ सेवा इथं मोरे थेरपी निस्वार्थ सेवा आहे. कुठला पैसा घेत नाही, काय नाही. डॉक्टर गेलं तर तुम्हाला ते पैसे लागणार आहेत. बरे व्हा, तात्पुरते बरे व्हा. इथं तुमचा आजार मुळा सगळ्यात निघून जाईल. हा माझा अनुभव आहे. तुम्ही या आणि पूर्ण बरे व्हा आणि तंदुरुस्त राहा. बस हीच माझी सर्वांना सेवा मी सांगत आहे. तर बाबांनी खूप छान असा बाबांना अनुभव आलेला आहे. मोरे फिजिओथेरपीमध्ये बाबा 2 वर्ष झाले येत आहे. त्यांना एवढं मोठं ऑपरेशन सांगितलं होतं डॉक्टरांनी. एवढा खर्च सांगितला होता त्यांना 1 रुपया खर्च आला नाही. विनामूल्य बाबा पूर्णपणे बरे झालेले आहेत. तर बाबांसाठी सर्वांनी जोरदार टाळी करा. कोणाला काही प्रश्न आहे का? तुम्हाला काही प्रश्न आहेत का? बाबांना काही प्रश्न विचारायचे आहेत का? आता मी तर म्हणजे बरोबरच राहते, घरामध्येच असते. पण मला एवढं सांगायचं एवढे फिट आहेत ना, मी कधी कधी वैतागते. ते सकाळी पण चालायला जातात, वॉकिंगला एवढे येतात ना उशिराने. आणि संध्याकाळी पण म्हणजे ते इथून कुठे जातात 4-4, 5-5 किलोमीटर सकाळी चालायला जातात. आणि मला एके ठिकाणी बरं पण वाटतं की बाबा हा हे फिट आहे. कोणाला पण वाटतं ना की आपला नवरा फिट असावा. त्यांचं तर एवढं 63-64 वय आहे. ते एकदम फिट आहे. आणि कामामध्ये म्हणजे मी करायला लागली की म्हणतात हा थांब तू बस, मी तुला मदत करू लागतो. आणि सगळं मला मदत करतात. आणि संध्याकाळी पण ते चालायला जातात. म्हणजे असंच फिट असावं माणसाने. म्हणजे कधी कधी वाटतं असं की बाई काय हे मध्ये मध्ये, कारण ते कॅन्टीन लाईनला असल्यामुळे त्यांना जेवणाची पण आवड आहे.
तिथे पण मला हेल्प करतात. म्हणजे बाहेरून सगळं आमच्या सोसायटीमध्ये आम्ही आल्यापासून सगळेजण त्यांच्याच नावाचं हे करतात, कारण हे ॲक्टिव्ह एवढे माणूस आहेत ना. मी म्हणजे माझा नवरा आहे पण मी खरंच सांगते की ते एवढे ॲक्टिव्ह असतात ना की कोणाला पण त्यांचा हेवाच वाटावा, खरंच मी सांगते. आणि मी त्यांच्यासाठी करते. बघा आईंना कसं आहे, बाबा नीट झाल्यामुळं आईला पण खूप आधार मिळालेला आहे. आणि बरोबरच आहे ना ते. आणि संसार हा दोघांचा असतो ना, तर दोघांनी मिळून तो करणं हे जो आपण फक्त बोलतो पुस्तकात लोकांना सांगायला ते वाक्य महान वाटतात, लेक्चर द्यायला की हा संसार हा दोघांना म्हणजे एकमेकांना सहाय्य करायला पाहिजे, पण प्रत्यक्षात मी ते अनुभवते. आणि मी हे गर्वाने सांगते की मी ते अनुभवते नेहमी नेहमी. सगळ्या आजारी पडली तर मला काही टेन्शन येत नाही, मला सगळं जेवण भेटतं. माझं पण आजारी नाही कधी पडली, मी गोळी पण नाही घेतली त्यांच्याबरोबर ते आल्यापासून असं. पण मी सांगते माझं पण सगळ्या आया ज्या आहेत इथं, महिला ज्या आहेत, त्यांना विनंती आहे की आपला नवरा फिट ठेवा, म्हणजे तुमचा संसार फिट राहणार आहे. खूप खूप धन्यवाद. आणि बाबा दोघंही एका थेरपीसाठी खूप असे गोड आहे आणि बाबा दोन्ही गोड स्वभावाचे आहेत. बाबा इथे आले तरी आम्हा सर्व मॅडमला सुद्धा खूप काळजीने विचारतात, सरांची पण चौकशी वगैरे व्यवस्थित करतात. बाबा खूप प्रेमळ आहे, खूप छान अशा स्वभावाचे आहेत. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. नमस्ते. नमस्ते.